स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृताचा आज आपण 16वा अध्याय घेणार आहोत. चला तर सुरुवात करूया षोडशोध्यायाला. श्री गणेशाय नमः. भक्तजन तारणार्थ यतिरूपे श्रीदत्त भुवरी प्रकट होत अक्कलकोटी वास केला. जे जे झाले भक्त त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सुत. ऐकता त्यांचे चरित्र महादोष जातील. प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभावी नामे विख्यात. आनंदे होत नांदत निर्वाह करी नौकरीने. कोकण प्रांती राजापूर तालुक्यात इटिया गाव सुंदर. हरिभावी भाऊ तेथील राहणार. जात मराठे यांची. ते खोत त्या गावचे हे संपन्न पूर्वीचे. त्याच गावी तयांची माता बंधू राहती. मुंबईत तयांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित. ते करिता व्यापार त्यात तोटा आला तयांसी. एके समयी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली कानी. तेव्हा भाव धरुणी मनी नवस केला स्वामी ते. जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त, तरी मी दर्शनात त्वरित अक्कलकोटी येईन. यासी 7 दिवस झाले काही अनुभव न आले. तो नवल एक वर्तले एक ऐका चित्त देऊनी. हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अफूंचा व्यापार करीत त्यात आपणा नुकसान सत्य येईल ऐसे वाटले. त्यांनी काढली एक युक्ती बोलावूनी पंडिताप्रती. सर्व वर्तमान त्या सांगती. काय म्हणती काय करावे. हे नुकसान भरावयासी द्रव्य नाही आम्हापासी. फिर्याद होतो अब्रुसी बट्टा लागेल आमुच्या. तेव्हा पंडित बोलले मला ही काही कर्ज झाले निघेल माझे दिवाळे यात संशय असेना. तेव्हा पंडित बोलले तुम्ही व्हा कर्जमुक्त. यासी करावी युक्ती एक. तुमचा होऊनी मी मालक लिहून देतो पेढीवरी. उभयंतासी ते मानले तत्काळ दयापरी केले. तो नवल एक वर्तिले कैस ऐका सादर देऊनी. अफूंचा भाव वाढला व्यापारात नफा झाला. हे सांगावया पंडिताला मारवडी आला आनंदे. पंडिते ऐकुनी वर्तमान आनंद झाला त्याला गुण. हरिभाऊ ती भेटो व्रत निवेदन मग केले. अक्कलकोट श्री स्वामी समर्थ सांप्रत काळी वास करीत. त्याचीच कृपा ही सत्य. कर्जमुक्त झालो आम्ही. नवस केला तयांसी जाऊ आता दर्शनासी. वार्ता ऐकुनी उभयंत्यासी चमत्कार वाटला. ज्यांनी आपले मनोरथ पूर्ण केले असती सत्य. ऐसे जे का समर्थ अक्कलकोटी नांदती. तरी अक्कलकोटाप्रती येतो तुमच्या सांगती. आम्ही पाहुणी या स्वामी मूर्ती जन्म सार्थक करू की. गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात. समर्थांचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने. पाहुणी समर्थांची मूर्ती तलीन हरिभाऊंची वृत्ती. मुख पाहता नयन पाती न लवती तयांची. तेव्हा समर्थ तयाशी शिवराम मारुती ऐसी. नामे दिदली त्रिवर्गासी अनिक मंत्र दिदले. पंडिता राम म्हटले गजानना शिवराम म्हटले दिदले. मारुती हरिभाऊस म्हटले तिघे केले एक रूप. मग समर्थे त्यावेळे त्रिवर्गाजवळ बोलाविले. तिघांसी की 3 श्लोक दिदले. मंत्र म्हणून ते ऐका. श्लोक. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा. गुरुर्देव परब्रह्म तस्मै श्री गुरुर्वे नमः. ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिदला. असे समर्थ. तेव्हा तयांच्या आनंदाते पारावार नसेची. दुसरा मंत्र गजाननाला तयावेळी श्रींनी दिदला. तेव्हा तयांच्या मनाला आनंद झाला बहुसाळ. श्लोक. आकाशात पतित तोय यथा गच्छती सागरम. सर्व देव नमस्कार केशवम प्रति गच्छती. संतोषले त्यांचे मन. मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेशोन केले पावन तयांते. श्लोक. इदमेव शिव इदमेव शिवम इदमेव शिव इदमेव शिवम. 300 रुपये तयांनी आणले होते मुंबईहुनी. त्याचे काय करावे म्हणून विचारले समर्थाते. ऐशा प्रश्न ऐकुनी समर्थ बोलले त्या लागुनी. त्यांच्या पादुका बनवणी येथे आणाव्या सत्वर. स्वामी सनिध काही दिनी त्रिवर्ग राहिले आनंदाने. हरिभाऊंचे तन मन स्वामीचरणी दृढ जडले. काही गेल्यावरी त्रिवर्ग एके अवसरी उभे राहुनी जोडल्या करी आज्ञा मागती जावया. आज्ञा मिळता तयांसी आनंदे झाले मुंबईशी. हरिभाऊंच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा. व्यवहारी वर्तता स्वस्थता नसेची चित्ता. गोड न लागती संसार वात्रा चैन नशे क्षणभरी. असो पुढे त्रिवर्गानी चांदीच्या पादुका करुणी आपावया स्वामीचरणी आले अक्कलकोटाते. भक्तजनांचा कैवारी पाहून या डोळेभरी. माता ठेवीला चरणावरी बहुत अंतरी सुखावले. चांदीच्या पादुका आणल्या त्या श्रीचरणी अर्पण केल्या. समर्थे आदरे घेतल्या पायी घातल्या त्याच वेळी. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसपर्यंत देखा.
पायी वागवी भक्त सका दिदल्या नाही कोणा ते. हरिभाऊ एके दिनी समर्था सनिग्ध येऊनी दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले. तो समर्थ तया प्रती घेऊन या मांडीवरती वरद हस्त सत्वर गती मस्तकी त्यांचे ठेविला. म्हणती तू माझा सूत झालासी आता निश्चित परिधान करावे भगवे वस्त्र संसार देई सोडूनी. मग छाटी कफणी झोळी समर्थे तयांसी दिदली ती घेऊन ते यावेळी परिधान केली सत्वर. आत्मलिंग पादुका सत्वरी देई हरिभाऊंचे करी म्हणून जाऊनी सागरातीरी किल्ला बांधूनी राहावे. धरू नको आता लाज उभार माझा यत यशध्वज करू नको अन्य काज जन भजन लावावे. जाऊनी आता सत्वर लुटवी आपला संसार लोभ मोह अनुमात्र चित्ती तू आन धरावा. आता ऐकून यायशी आनंद झाला मानसी सत्वर आले मुंबईशी साधुवेश घेऊन. सद्गुरु मस्तकी हस्त ठेविता झाले ज्ञानवंत धन्य धन्य ते स्वामी सुत धन्य स्वामी दयाळ. सद्गुरूंचा उपदेश होता तत्काळ गेली भव्यता उपरती झाली चित्ता षडविकार निमाले. बहुत गुरु जगी असती नाना मंत्र उपदेशती द्रव्य प्राप्ती सव निश्चिती डोंग माझी विती बहुत. तयांची उपदेश न फळ आत्मरूपी मन न वळे संत्य ज्ञान काही न कळे मन न चळ प्रपंची. तयांसी न म्हणावे गुरु ते केवळ पोट भरू भवसागर पैल तरू उतरतील ते कैसे. तैसे नवेची समर्थ जे परमेश्वर साक्षात मस्तकी ठेविता वरद हस्त्र दिव्य ज्ञान शिष्यते. असो हरिभाऊने काय केले ब्राह्मणाशी बोलाविले संकल्प करून ठेवले तुळशीपत्र घरावरी. हरिभाऊ घर लुटविता तारा नामे त्यांची काता ती करी बहुत आकांता घेत उर बडवोनी. म्हणणे जोडून या कर लुटविता तुम्ही संसार हा नवे बरवा विचार दुःख लागेल भोगावे. आजवरी अब्रूने दिवस काढिले आपण परी आता अवलक्षण आपणा काय आठवले. हसतील सकल जन धिक्कारतील पिशून उपास पडता कोण खावया ते घालील. अल्पवयी आपणासी बुद्धी सुचली हे कैसी त्या गुणिया संसार सुखासी दुःख डोही का पाडता. संसार सुख भोगून पुढे येते वर्धपान मग करावे मोक्ष साधन सेवावे वर्णत पार्थ. आपल्या वडिलांची थोरवी मना माझी आणावी त्यांची कीर्ती मिळवावी उचित नसे आपणा. तुम्ही संसार सोडून जाऊनी बसाल जरी वनी तरी मग सांगा कोणी मज लागी पोसावे. माझे करिता पाणी ग्रहण अग्नी ब्राह्मण साक्ष ठेवून आपण वाहिले असे आन स्मरण करावे मानसी. तुम्ही म्हणाल मज सवे तूही घरदार सोडावे मज मागे मी फिरावे भिक्षा मागवत घरघरी. तरी संसार सुखासक्त मी असे जी सत्य सत्य संसार मनी विरक्त माझे न होय कदाई. आता जरी आपण संसार टाकीला लुटून हे केले महत् पुण्य ऐसे कोण म्हणेल. कुटुंबा उपवासी मारावे सर्वस्व धर्म करावे यासी काय पुण्य कार्य म्हणावे. पाप उलटे होत असे विनविते जोडून कर अद्यापि स्वस्थ करा अंतर आपला हा विचार सोडून द्यावा प्राणप्रिया. ऐशी तियेची उत्तरे ऐकून या स्वामी कुमरे समाधान बहुत प्रकारे करीतसे तियेचे परी तारेंच्या चित्तात षड्रूपी होते जगत संसाराचे मिथ्यत्व तिये लागी कळेना. आशा मनीषा भ्रांती आणि कल्पना वासना आणि डाकिनी त्यांनी तिजला झडपोनी आपणाधीन केलसे. त्यामागे सद्विचार त्रियेसी नये सुचे अनुमात्र धरून या दुराग्रह स्वामी सुता बोधितसे. षडविकार त्यागुनी रतला होता स्वामी चरणी दृढ निश्चय केला मनी संसार त्याग करावा. स्त्रियांच्या अंगावरी अलंकार तेही लुटविले समग्र तिये दिदले शुभ वस्त्र परिधान करावया. आत्मलिंग समर्थे स्वामी सुता ते दिदले त्या पादुका स्वहस्ते मठा माझी स्थापिला. कामाठी पुऱ्यात त्या समयी मठ स्थापिला असे पाही. हरिभाऊ होऊनी गोसावी मठा माझी राहिले. धन्य धन्य ते स्वामी सुत गुवाज्ञेने झाले विरक्त परिजन त्या ते निंदित नाना दोष देऊनी. पूर्वजनी तप केले त्यांचे फळ प्राप्त झाले सद्गुरुचरणी विनटले सर्व फिटले भवदुःख. धन्य धन्य स्वामी माऊली सुतावरी कृपा केली त्यांच्या करुणेची सावली विष्णू शंकरावरी असो. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदाभावी भक्त परिसोत षोडशो अध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभम भवतु. 16व्या अध्यायाचा कथासार पुढील प्रमाणे आहे.
या अध्यायाचा प्रारंभ करताना ग्रंथकार श्री स्वामी समर्थाविषयी सांगतात की श्री भक्तजनांच्या रक्षणासाठी यतिरूप धारण करणाऱ्या श्री दत्तावताराने पृथ्वीवर अक्कलकोट येथे वास्तव केले आहे. त्यासोबतच या अध्यायामध्ये येणारे श्रेष्ठ आणि स्वामीसुतांचे चरित्र जे कोणी भक्त मनोभावे श्रवण करतील त्यांचे महादोष लयाला जातील, नाश पावतील असेही ठाम प्रतिपादन करीत ग्रंथकार स्वामीसुतांचे चरित्र कथन करीत आहेत. कोकणातील राजापूर प्रांतामध्ये राहणारे हरिभाऊ नावांचे मराठा गृहस्थ नोकरीनिमित्ताने मुंबईला स्थायिक झाले. येथे त्यांचे मित्र पंडित यांना व्यवसायात तोटा सहन करावा लागला. त्यांनी स्वामीचरणी गाराणे घातले होते की आपण 8 दिवसात मला कर्जमुक्त जर केले तर मी त्यांना आपल्या दर्शनास येईन. पुढे 7 दिवस काहीही घडले नाही. मात्र 8व्या दिवशी हरिभाऊ व त्यांचे मित्र जाऊन पंडिताची भेट घेत ते झाले. व्यवहारात खोट आलेल्या हरिभाऊंनी पंडितांना आपल्यासोबत व्यवहारात येण्याची गळ घातली. पंडित कसेबसे तयार झाले. मात्र स्वामी कृपेने या तिघांना पुढे व्यवहारात अफार फायदा झाला. त्यामुळे हे सर्वजण अक्कलकोटास गेले व सांगितले. श्री स्वामींचा आनंद अनुभवू लागले. श्री स्वामींनी हरिभाऊंना चांदीच्या पादुका तयार करून आणण्यास सांगितले. यातूनच हरिभाऊंना श्री स्वामींचा ध्यास लागला. ते वारंवार अक्कलकोटात जाऊ लागले. पुढे श्री स्वामींनी हरिभाऊंना आपला सूत म्हणून स्वीकारले आणि संसार लुटण्यास सांगितले. श्री स्वामींच्या सांगण्यानुसार हरिभाऊंनी संसार लुटविला आणि गोसावी होऊन मुंबई येथे श्री स्वामी मठाची स्थापना केली व स्वतःला ते पूर्णत्वाने श्री स्वामी सेवेमध्ये झोकून देते झाले. अशा प्रकारे 16वा अध्याय संपलेला आहे. श्री स्वामी समर्थ.